स्टॉल खाली आहे लावत आहे आदिवासी हेअर ऑइल आदित्य हेअर ऑइल जवळपास नाही 70 लिटरची बॅग आहे त्याच्यामुळं सामान म्हणतो भरपूर लागलं. हा मोठा जोक आहे हलकटगिरी तू बघ मला ते असं ना आम्ही काय व्हिडिओ बंद का व्हिडिओ बंद करते देते गेले ते दिवस राहिला भावासाठी थांबणार नाही पोरं पोरींसाठी थांबतात गेले ते दिवस पोरं हे याला मला वाटते असं नाही ना दोघं नाही मस्त ऊन पडलंच. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालंय हे लागलं की काय. तर काल आहे ना तो आपला जो ऍडॅप्टर आला तो कालच्या व्हिडिओ दाखवलं तुम्हाला. पण काय झालं माहितीये काय तो ऍडॅप्टर तो मला वाटतं प्रॉपर बसला नव्हता माईक त्याला. त्याच्यामुळं जेव्हा माझा वायझर ओपन होतो ना तेव्हा तो डायरेक्ट गोप्रो आवाज खेळत होता. तेवढाच आवाज फक्त प्रॉपर यायचा आणि बाकी वायझर बंद केला आवाजच गायब झाला. मी बरेचसे पोलिस कट केले बघते तर बोललो ते बसलंय ना. रात्री चेक केला तर प्रॉपर होतं. आता परत त्याला लावूया गाडी कारण काय झालं ना काल लाईट नव्हती त्याच्यामुळं दोन्ही गाड्या पण वॉश करायच्या राहून गेल्या. तर आता आहे ना काय करू ते गौरव मला टेपो दिसत नाही गौरव दिसत नाही. ठीक आहे आपण एक गाडी घेऊन जाऊ तर नसला तर आता जे काम घेतलेलं ना ते कम्प्लीट केलंय. अजून थोडेसे 1-2 व्हिडिओ दुसरे आहेत बनवायचे. बाबा शांत बसा रे ते नंतर बनवू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन काय माहिती का आता प्रॉपर लावू चेक करतो लावून प्रॉपर आवाज येतो की नाही मग निघूया. कारण रात्री मी चेक करायला प्रॉपर होतोय म्हणजे तो ऍडॅप्टर तो ओके आहे. आता परत लावूया गाडीवर चेक करू प्रॉपर झाला टेन्शन नाही. कारण नंतर तिकडे गेल्यावर काय प्रॉब्लेम झाला तर परत ते गडबड होईल. आणि कसं आहे आता रिप्लेसमेंट आहे तेव्हाच काय असेल तर करता येईल. नंतर ते गेलं काय झालं पैसे पण गेले. आणि आज आपली मेन आहे ना टेल बॅग येते कारण मला आता डिलिव्हरी दाखवली दुपारपर्यंत येईल आली की तुम्हाला दाखवेल. आणि आता कसं आलं आपला दुसरा एक गोष्ट अजून तिसरी गोष्ट मग सांगता गेमचा फेस्टिवल सुरू झालाय. तर आता आदित्यदा पण येतोय. आता हे बाकी कुठं आहेत माहिती नाही गँग सगळीजण त्यांना विचारतोय. तर झाला प्लॅन तर संध्याकाळी जाऊया 5 दिवस आहे कालपासून सुरू झालाय. आता बघू आता आपल्या इथे जायबद्दल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. संध्याकाळी पण जाऊ नंतर परत फेरी कधी होईल तर जाऊ. तर असं सगळं आहे बघूया आता पुढचं कधी काय विषय होतोय. पण आता सध्या तरी एवढंच आहे. तर ठीक आहे आता बाप्पा थोडं सामान आणतो नाक्यावरून बाप्पा फोन करतो काय बोलतात ते सामान घेऊन येऊया. नाहीतर मग आपण गाडी घेऊन जाऊया टेस्ट करतो. नाक्यावर जायचं सामान जे आणत होतं ना ते झालं कॅन्सल. बाप्पाला उद्या बघू. ठीक आहे मग आता हे बघा हे मी आता वॉश केलं आणि हे ओलच आहे सगळं आणि हे इथं धुतलंय त्याच्यामुळे बघा अजून पाणी येतंय त्याच्यामुळे आता गोप्रो पण नाही लागणार. त्याच्यामुळे आता ठीक आहे गौरव आहे आवाज असला तो काम चालू आहे ठीक आहे त्याचं पण ठीक आहे सगळ्यांचं ठीक आहे. आता काय करू शेवटी डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ. पहिले एक गाडी वॉश करून आणू मग दुसरी नेऊ असं करू. आणि आता तेच बोलतो त्याला फोन केला ते पण तेच बोलतात की आमचं प्लॅनिंग चालू होतं संध्याकाळी आपण जाऊया. मी ठीक आहे चला फायनली झालंच डन की संध्याकाळी जाऊया फेस्टिवलला. फेस्टिवलचा आढावा घेऊ मजा करू. आणि त्याला फोन करतो तो पण येणार आहे. जर येत असेल तर त्याला बोललो ये तू गाडी घेऊन जाऊ आपण सगळेजण असल्या ग्रुपमध्ये पण मजा येते ना त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉग बघायला अजून मजा येईल. कारण जिथं आपण सगळा आपली टीम मेंबर असतात. उरणला होतो उरणला पण 2 दिवस 3 दिवस धिंगाणा घातला पूर्ण. त्याच्यानंतर आता आपल्याकडे फेस्टिवलला तर हा फेस्टिवल समजा ना की अलिबागचा परत फेस्टिवल असेल. अलिबाग बीचला असतो तो मला वाटतं या जानेवारीच्या एंडिंगला असेल. तर बघूया तू पण करू. तर ठीक आहे सध्या तर हे शेड्यूल तर गाडी घेऊन निघतोय गाडी वॉश करून आणून कधीपासून चाललंय तर मुहूर्त लागत नाही. तर फायनल लागलाय आणि बॅग पण तुम्हाला दाखवतो येईल दुपारपर्यंत. रोड बघितले किती बसलेले हे सगळं डाग आहेत ना फुल बसले चिपकले तेव्हा सगळं. कारण बऱ्याच दिवस गाडीला वॉशच केली नव्हती तेव्हा आतमध्ये पण बघा ऑइलच्या डाग आहेत सगळे. आता पूर्ण क्लीन होऊन निघत. आता एकदम मस्त क्लीन झाले ना सगळं निघून गेलं डाग बिग. आता जाम डाग पडले टाकीवरती एकदम. तरी आहे ना गाडीला पीपीएफ नाही केली अजून पण केली ना तरी पण हे कोट चांगलं आहे बघूया. आणि पीपीएफ मारली ना तर पेंट एकदम भारीत राहतो. कारण काय झालं हे छोटे छोटे स्क्रॅच आहेत ना असे हे पडतात. इथे एक आहे असा एका दुसरा आहे हा बघा इथे पण आहे. ते पार्किंग मध्ये लावले तेव्हा एकाने हँडल घातलं त्याच्यामुळे पीपीएफ जर असेल ना वरती तर एकदम मस्त राहतं. कलर जसा नवीन आहे तसा पीपीएफ काढली काय परत जशी तशी गाडी काय टेन्शन नाही. तर ठीक आहे आता काय झालंय
चाललेलो इथून घरी, पण आता आधी त्याने फोन केला, तो पण येतोय, तर तो मला बोलतोय मला न्यायला ये. त्याच्यामुळे आता परत त्याला आणायला चाललोय आपलं रेवसला. तर त्याला घेतोय, त्याला घेऊन तो पण आहे संध्याकाळी आपल्यासोबत, त्याच्यामुळे येईल मजाच. चल ना रशिडा का रे. हा आता पोहोचलाय जवळपास. मी आहे ना येऊन एक तास झाला जास्त. चल भावासाठी एवढा वेट केला. पोरगी असती तर 2 तास वेट केला असता. 1 तास गेलो माझा इथं बसून. घरी मस्त आरामात बसलो असतो. एक पोरगी असती ना 2 तास वेट केला असता. काय रे बाबा, कसं गेले ते दिवस राहिला आठवण. भावासाठी थांबणार नाही पोरं, पोरीसाठी थांबतात. गेले ते आजकालची पोरं. Later that same evening. जस्ट आता कारंडे क्लास मला ड्रेस पण तसा आहे. आणि दुपारी पार्सल आपली आली होती, जे आपल्या तर शेवटचं झाले. जवळपास बाकीच्या सगळ्या गोष्टी मागवल्या, तशा ब्लॉग होतात तसे ब्लॉग मध्ये दाखवतो. आता हे ना, ही आपली ट्रॅव्हलिंग बॅग झाली होती, कारण मेन कपड्यांचा हिशोब, त्याच्यामुळे ती आता जवळपास नाही 70 लिटरची बॅग आहे. त्याच्यामुळं सामान नंतर भरपूर राहिलं पाहिजे. या कंपनीची आहे, त्याच्यामुळे आता ओपन करू शकतो. पूर्ण आहे ना, ही अशी बॅग आहे आणि वॉटरप्रूफिंग आहे पूर्ण. हे आपले कव्हर आहे ज्यामध्ये सगळं, आणि 70 लिटरची याची साईज आहे, त्याच्यामुळे याच्यात कपडे वपडे सगळे भरपूर राहतील. आणि गाडीवर बसायला पण एकदम कम्फर्ट आहे. हे सगळं ओपन करतो, प्रॉपर चेक करतो. बाकी झालंय आता. आणि मेन जाऊया आता सगळेजण, मी पण निघतो. आदित्य पण रेडी आहे आणि आता फेस्टिवलला जाऊया आपण. आता आहे ना, कपडे वगैरे चेंज केले, निघालो मी पण. आता रेडीच होता, कारण तो सकाळी आला, त्याला घेऊन तसा झोपलेला. त्या बोललेलो करड्या क्लासात चल, पण झोपला म्हणून त्याला पण नाही उठवलं. आणि मी आलो, ती बॅग वगैरे बघितली, तुम्ही पण बघितली. आता कसं आहे, राईडला जेवढं लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, मेन त्या सगळ्या ज्या न्यायच्या आहेत त्या सगळ्या आणल्यात आपण. फक्त मला वाटतंय आपलं काय रे, इंटरकॉम एक राहिला आहे. तो आता बघूया, तो ऑनलाईन नाही बघत, तो जर शॉपला गेलो तर प्रॉपर दोघांना 4 डिव्हाइस कनेक्ट होतील अशा हिशोबाने तो घेऊ. म्हणजे कसं, जरी नंतर कधी कोण ॲडव्हान्स झालं तरी त्यांना पण इंटरकॉम कनेक्ट होईल. तर बघूया ते तेवढंच राहिलं. बाकी आता ह्याचं थोडंसं काही खरेदी आहे, ह्याच्या रायडिंग जॅकेट वगैरे घ्यायचं आहे, ते पण आपण जाऊ. तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच ते. तर आता निघालोय मी पण. आता हे गौरववरती रेडी होतोय, मयुरेश आणि मंथन येतात. ते दोघं जण ओमकार लावून विचारलं, ओमकार आज पण कुठेतरी बाहेर आहे. ते दोघं, हा गौरव 3, हा 4 आणि मी 5. परत राडा आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे. चला ते कुठं सगळा माहोल बघूया काय कसं काय. आता दुसरा दिवस आहे फेस्टिवलचा, अजून 3 दिवस आहे. पुढल्या दिवसांना माहिती नाही जाऊ की नाही ते, पण आज चाललोय तर मस्त एन्जॉय करू. आता हे बघा जस्ट पोहोचलो आणि हा तिथे ती लाईट दिसते समोर, फेस्टिवल आहे. हा लायन्सचाच फेस्टिवल आहे. पहिला कसं व्हायचं, आपला जो अलिबागला असायचा ना, इथेच लायन्सचा असायचं. त्याच्यानंतर आता हा इथे चालू केला. इथे पण 2-3 वर्ष जास्त झाली असतील मला वाटते, कंटिन्यू होतोय. नेमकं ना माहिती, पण 3-1 वर्ष तर नक्कीच जास्त झाली असतील त्या फेस्टिवलला. आता आम्ही लोक बसलो आपल्या शाळेच्या ग्राउंडवर, इकडे गाडी उभी केली फुटबॉलच्या. हे अजून पार्टी आहेत. आता हे झालं, कंटिन्यू करूया. आय थिंक 10 रुपये एंट्री वास असेल इथे. काय काय बास्केटबॉल, हा बास्केटबॉल, फुटबॉल ते एकच रे, समजून घेतो. पटकन होऊन जातं. जाऊया, मजा घ्या फेस्टिवलची. आपला कोण? कोपरोली. हो समज. तिकड घेऊ चल व्हायला, डायरेक्ट नको जाऊ. चलो. काय माहिती आहे, तिकीट घेतलं 50 रुपये, 10 रुपये तिकीट आहे. त्यांची कोणची बॉडी बिल्डिंग असेल आज. आदत आहे. चलो, हे बघा कोणतरी आलंय, ते सगळं आहे त्यांचं चालू, स्वागताचं काम. काय नाही रे, आहेत काय बरोबर. चलो, एंट्री चालू होती. इकडे कोणची तरी जाईल.
हे सर्व आले होते त्याच्यामुळे ना हो किती आहे फोल्डिंग 1590 आहे नाही ना दोघं नाही हा इकडे हा मोठा मयुरेश सारखे तर 5 झोपतील जगद्विख्यात शिल्पकार स्वर्गीय विनायक पांडुरंग तथा नारायणसाहेब करमरकर रंगमंच आयोजित लायन्स फिल्म फेस्टिवल या दुसऱ्या दिवशी सर्व तरुणाईसाठी आणि तरुणाई व्यतिरिक्त निश्चितच आलेल्या सर्व मायबूब रसिक प्रेक्षकांसाठी आपण जिथे जिथे ग्रुप मध्ये असतो ना सगळेजण एकत्र तिथे तिथे सगळेजण फुल धमाल करतो बॉडीगार्ड पाटिया बसो का काय 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 मला पण सांग अरे मास्क लावून चल आमच्या सोबत चल नको जा नंतर राहू आपण जा चलो कसलं रे त्याला बोल विदाउट हो अरे हो रे आदिवासी ऑइल हे यांची ऍडव्हर्टाईज बघा तो आज सगळ्यांचा डायरेक्ट स्टॉल आहे काय 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 एवढी छोटी बॅग बनते डायरेक्ट ना बसून बघतो ट्रिपला घ्यायची मी काय बोलतोय आदिवासी हेअरमध्ये तिकडे जातं काय फुल काय ऍडव्हर्टाईज करे याला घ्या बोलो ऍडव्हर्टाईजला बघा इकडे आदिवासी ऑइल मी याला बोललो बघ घेतात ऍडव्हर्टाईजला बिना आदिवासी हेअर ऑइल लोणचं टेस्ट करू काय बोलतो कुठं आहे अरे कुठं आहे मला हा तिकडं आहे स्टॉल खाली आहे लावत आहे आदिवासी हेअर ऑइल आदित्य हेअर ऑइल आदिवासी ना आदित्य हेअर ऑइल स्टॉल भरपूर आहे आणि सगळ्या युनिक गोष्टी बघायला भेटतात ही इकडची साईड आहे ना इकडे थोडे कमी कमी स्टॉल आहेत आणि इकडे क्राऊड पण कमी आहे तिकडे पलीकडे 2 लाईन मध्ये आहेत ना क्राऊड भरपूर आहे आणि सगळेजण भरपूर व्हरायटीच्या गोष्टी बघितल्यात ना तर तिकडे झालं तर इथून झालं तर इथून बाहेर पडलो की डायरेक्ट स्टेज जवळच जाऊ पण इथलं केलं सर्व मस्त आहे एकदम हे बघा फॅन वगैरे प्रॉपर सगळं आहे त्याच्यामुळे गरमा नाही करत अजिबात फिरताना
आज आहे ना बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन आहे सर्व, त्याच्यामुळे बघा आता सुरुवात आहे, बरोबर टाइमात आलोय आपण. रेसिपी छत्रपती शिवाजी महाराज की जय. अलिबाग तालुक्यातील सागर तटाने आणि हिरवाईने नटलेल्या सासवणे गावात 1891 साली शिल्पकलेतील या तेजस्वी पुष्कराजाचा जन्म झाला. नानासाहेबांना मूर्तिकलेचं बाळकडू लाभलं. बॅक साईडला सगळे खाण्याचे स्टॉल आहे बघा, सगळे खाणे. 1949 विद्यापीठाच्या निमंत्रणावरून तू घे स्पॉन्सर आहे. इतकंच नव्हे तर त्या स्पॉन्सर सगळेजण खाली आले. स्पॉन्सर कोण देते कोण नाही. अमेरिकेहून परतला वस्तू सगळ्या भारी भारी स्पॉन्सर नाही. मयुरेश शेठ म्हणतात सगळे काय चेहरा मला कोणी देतोय काय बोलते. शेवटला आहेत ना सगळे खाण्याच्या स्टॉल, पण खाण्याच्या स्टॉल ना आता यंदा एवढे लागले. आधी आहे ना अजून मोठा होता एरिया, जास्त खालीच आहेत आणि नेमकी बाकी सगळं चला. काय मयुरेश सांगतो मयुरेश काय ते मयुरेश भेळ तरी घे. मयुरेश भेळ घे भेळ घे. काय झालं? अरे हात लागला. हो काय मी बोलला काय झालं. हा मयुरेश बोला आता इथं नको, बाहेर जाऊन खर्च करू बोलतोय. मयुरेश सॉफ्टी तरी घे रे. हे हाय मोज आहे. नको रे नको नको, प्रॉब्लेम नाही ना. देव परत चेक चालत नाही. पाटील सर यांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला सन्मानित करावं. आणि या गटामध्ये विजेता ठरलेला आहे ट्रक नंबर 25 वैश्वी टीमचा अरुण पाटील. परत याला मला वाटते असं बघ वरती होते मोदी देत आहे. नाही तसं नाही रे. हात पडला शोल्डरला बॉडी बिल्डिंग बघायला आलो. बॉडी आम्ही बघत होतो. ओके रिलॅक्स ऍथलीट्स. फुल कॉन्सन्ट्रेट मध्ये दोघांचं. चालतंय पण मध्ये इकडे तिकडे. हे मयुरेश पुढल्या वर्षी तुमची नावं घ्याल ना दोघांची. अरे ते स्टॉलचे पैसे द्यायला लागतील बस त्याचे. हे पण दोघांचे जमले, गट्टी जमले तुमच्या दोघांचे रे. गट्टी नाही मग सॉफ्टी. हा आणि मगाशी दोघांचे जजिंग पण बरोबर केले. पुढल्या वर्षी दोघांचं नाव टाकते लायन्स क्लबला. पुढल्या वर्षी तुम्ही दोघांची नाव टाकते लायन्स क्लबला. जजला घ्या. उद्यावर होता त्याला घे 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 का टॉस करा टॉस करा लवकर काय हा 100 रुपये काढा. राजेली 100 रुपये काढा. तयार केला आमच्या माणसाला मला 100 रुपये. याला तयार करा स्पॉन्सर. चल चल चल
हे बघ सरळ इथून सरळ जाऊ दे डायरेक्ट. यांचं जबरदस्त यांची पलटण जमलं चांगली. हा मयूर जाऊ दे असेच. 20 रुपये आहे. हा बरोबर आहे. ए सांग आई हा मोठा जोक आहे हलकटगिरी. ते असं ना आम्ही काय व्हिडिओ बंद का व्हिडिओ बंद करते देते. मला भेटली मला साईडला राहू दे. ए बाबा थांब पैसे देऊ दे नाही ती राहायची. चालू हिशोब संपला उरणचा हिशोब संपला बोल. थांब मला माझा तोंड पडेल. नाही हा शॉर्टकट आहे तुला. व्हिडिओ नको दाखवू. जा उडी मार. चलो आता आहे ना मस्त फिरलो एन्जॉय केलं सगळं. ते आज कसे ते बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन त्या रोजचे नवीन इव्हेंट असतात. तर सगळं बघितलं. आता जातोय जेवायला. तर आता इथून काही जास्त व्हिडिओ वाढवत नाही. बाकी सगळेजण आपल्या ग्रुपमध्ये असले ना सगळी पूर्ण टीम आपली काय होते मजाच. तर ठीक आहे चला. हे यांचं काय होतंय काय बोलतोय उद्या फेस्टिवल झाडू मारायला. हे म्हणजे इकडून पाठवून एंट्री भेटेल डायरेक्ट उद्या. बघ माझ्याकडे 4 तिकीट आहेत. ह्याचं नाही तिकीट. ते पण असले. चलो तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओ मध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.